अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। हा अनुभव आहे पणजी गोव्यावरून सौ निलिमा महेश आमोणकर या ताईंचा। ताई म्हणतात, क्षणात गमना प्रतिकरिसी इच्छिलेल्या स्थला। जय गजानन। माझ्या माहेरीच माझ्या आईने माझी ओळख माझ्या गजानन महाराजांची करून दिली। त्यामुळे शाळेत होते तेव्हापासून गजानन विजय ग्रंथाची दशमी, एकादशी, द्वादशी अशी त्रिदिवसीय पारायण अनेक वेळा महाराजांनी माझ्याकडून करून घेतली। मी माझे गजानन महाराज असं म्हटलं तेव्हा मला जाणीव आहे की असे हजारो भक्त आहेत की जे महाराजांच्याकडे माझे महाराज म्हणून पाहतात आणि त्यांना महाराज आपल्यासोबत आहेत अशी जाणीव सातत्याने होत असते। तशीच जाणीव मलाही होत असते। महाराज एकाच वेळी अनेकांच्या प्रार्थनेला ओ देत असतात, प्रतिसाद देत असतात। ह्या प्रतिसादाचे पडसाद अनेक भाविकांपर्यंत पोहोचतात। मग त्या भाविकांच्या मनातील महाराजांच्या सोबतीची जाणीव अधिकाधिक दृढ होत जाते। असो, मी सौ निलिमा महेश आमोणकर सध्या पणजी गोवा येथे वास्तव्यास असते। माझं माहेर पुण्याला, तिथून शेगावची पालखी जायची। त्यामुळे आईचे गजानन विजय ग्रंथाचं वाचन आणि पालखीत गजानन महाराजांचं दर्शन या दोन्ही गोष्टीमुळे महाराजांची भक्ती मनात रुळली। पुढे इसवी सन 1989च्या 1 जानेवारीला माझे लग्न झालं, पण अपत्यप्राप्तीचा योग मात्र नशिबात विलंबानेच होता। इसवी सन 2008ला म्हणजे लग्नानंतर तब्बल 19 वर्षानंतर आम्हा दोघांसाठी डॉक्टरांनी गुड न्यूज कन्फर्म केली। गुड न्यूजचं तर ठीक झालं, पण अडचणी अजून बाकी होत्या। दिवस भरत आले होते। एक दिवस डॉक्टरांनी परीक्षण केल्यानंतर त्यांचा चेहरा गंभीर झाला। ते म्हणाले, मॅडम, एक प्रॉब्लेम वाटतोय। जुळी अपत्य आहेत आणि त्यातील एकाच्या बाबतीत थोडी काळजी वाटते। शक्य आहे की त्यात काही शारीरिक व्यंग असू शकेल। आपण चांगल्यात चांगली व्यवस्था करूया। तुम्ही थोडा आधी हॉस्पिटलला ॲडमिट व्हा। बाकी गॅरंटी कशाचीही देता येत नाही। आम्हा दोघांवर किती प्रचंड मानसिक दडपण आलं असेल याची कल्पनाच केलेली बरी। अशावेळी एकच आधार होता, तो म्हणजे गजानन महाराज। मी गजानन विजय ग्रंथ सोबत घेऊन पुणे येथे रुबी हॉलमध्ये ॲडमिट झाले। मी दवाखान्यातच गजानन विजयची पारायणे सुरू केली। महाराजांना म्हटलं, महाराज, मुलगी व मुलगा यांनी काही फरक पडणार नाही, पण जे काही होईल ते बालक सुखरूप आणि योग्य होऊ द्या। एक दिवस पारायण करताना मी फारच भावूक झाले, रडायला येऊ लागलं आणि मी महाराजांना म्हटलं, आता तुम्हीच रक्षण करते। एका अपत्याची श्वासोती तर डॉक्टरांनी दिली आहे, दुसऱ्याविषयी त्यांना चिंता आहे, पण मी तर म्हणते दोन्हीचं रक्षण करणारे तुम्हीच आहात। दुसरं अपत्यही व्यवस्थित जन्माला येऊ द्या। मी त्यांच्या वजनाइतकी चांदी शेगावला त्यांच्या चरणी अर्पण करीन। 11 ऑगस्ट 2008 रोजी डॉक्टरांनी सिझरिंग करण्याचं ठरवलं। कृपा सिंधू गजानन महाराज हाकेला धावून आले आणि 2 मुली, दोन्हीही सुदृढ अवस्थेत महाराजांनी माझ्या पदरात घातल्या। डॉक्टरांनी आश्चर्यासह आमचं अभिनंदन केलं आणि महाराजांनी आमच्याकडून 2011च्या डिसेंबरमध्ये चांदी समर्पणाचा माझा नवस पूर्ण करून घेतला। माझ्या 2 मुली नीती आणि नेहा दोघीही माझ्या लाडक्या, दोघींनाही माझा लळा। कधी कधी लहान मुलं त्यांच्या नकळत भविष्याची जाणीव आपल्याला करून देतात की काय असं वाटतं। त्याचं असं झालं, एकदा मी अंथरुणावर पोहडले होते। माझ्या बाजूला नीती होती। तिने माझ्या पोटावरून हात फिरवला आणि मला विचारलं, आई, तुझ्या पोटात काय आहे गं? मी दुर्लक्ष केलं। पुन्हा काही दिवसांनी तिनं हात फिरून तोच प्रश्न केला, पण लहान आहे म्हणून मी लक्ष दिलं नाही। काही दिवस मध्ये गेले। माझ्या पोटात उजव्या बाजूला दुखायला लागलं। काही दिवसांनी ते दुखणं बरंच वाढलं। माझे मोठे दीर डॉक्टर दिलीप आमोणकर गोव्याला सर्जन आहेत। त्यांच्या सांगण्यावरून स्कॅनिंग करून घेतलं आणि पोटात लिव्हरला लागून ट्यूमर असल्याचं निदान झालं। पणजी येथे डॉक्टरांचं म्हणणं होतं की छोटं ऑपरेशन लेझरने करावं लागेल, पण माझे दीर सिनियर डॉक्टर, त्यांना यात फार मोठी रिस्क वाटत होती। त्यांनी ठरवलं की गुडगाव हरियाणा येथे मेदांता हॉस्पिटल आहे,
ते लिव्हरसाठी नंबर 1च हॉस्पिटल. तिथं ऑपरेशन करायचं. कदाचित हे जीवावरचं दुखणं आहे हे त्यांच्या लक्षात आलं होतं. इसवी सन 2016च्या सप्टेंबर महिन्यात 20 तारखेला आम्ही दिल्ली येथे जाण्यासाठी गोवा विमानतळावर पोहोचलो. मुली घरीच राहणार होत्या. तिथे मला निरोप देताना जेमतेम 8 वर्षाच्या दोन्ही मुलींनी माझ्या कमरेला विळखा घालून माझ्याकडे पाहून मला प्रश्न केला, आई तू परत येणार ना? तेव्हा तिथे असलेल्या प्रत्येकानेच मान बाजूला वळून आपले अश्रू दुसऱ्याला दिसू नयेत याची काळजी घेतली. आम्ही गुडगावला मेदांत हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. तेव्हा तपासणीनंतर तिथल्या डॉक्टरांचं वाक्य ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. त्यांच्या मते चांगला मोठा ट्यूमर लिव्हरला लागूनच आहे, त्यामुळे ओपन सर्जरी करणं आवश्यक आहे. छातीपासून बेंबीपर्यंत ओपन सर्जरी. 8 ते 10 तास हे ऑपरेशन चालेल. 24 सप्टेंबरला आपण हे ऑपरेशन करू. मी पूर्ण हलून गेले, पण पर्याय नव्हता. गजानन महाराजांची पोथी घेतली आणि दवाखान्यात भरती झाले. मिस्टरांच्या मित्राची बायको मारिया म्हणून माझ्या सोबत होती. 24 सप्टेंबरला पहाटे 3 वाजता मला उठवण्यात आलं. आंघोळ झाली. पहाटे 5 वाजता ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. 8-10 तास ऑपरेशन होऊन दुपारी 3 वाजता मला बाहेर आणण्यात आलं. एखादा पूर्ण वाढलेला मोठा लाल कांदा जसा दिसतो तसा ट्यूमर लिव्हरचा काही भाग कापून बाहेर काढण्यात आला. मी दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता शुद्धीवर आले. पण मला आता उलट्या सुरू झाल्या आणि त्या काही केल्या थांबेना. 4 दिवस उलट्या होत होत्या. स्कॅनिंगमध्ये आतड्याला गाठ पडल्यासारखं दिसलं. डॉक्टर म्हणाले हे पुन्हा रिओपन करावं लागणार. आता हे माझ्या सहनशक्तीच्या बाहेर होतं. मी मिस्टरांना म्हटलं तुम्हाला जे करायचं ते करा, पण मला गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. ते म्हणाले की तू बरी झाली की जाऊ, पण मला श्वासवती वाटत नव्हती. अशात सकाळी डॉक्टर आले. त्यांनी माझ्या नाकातोंडात नळ्या घातल्या. म्हणाले रात्री ऑपरेशन करू. मला मृत्यूचा आभास होऊ लागला. मला लक्षात आलं की आता महाराजांचं दर्शन होणं नाही. मी आतून कळवळून महाराजांना विनवत होते. मला गजानन अष्टकातील दासगणूंच्या ओळी आठवल्या. क्षणात जल आणिले नसून थेंब त्या वापीला, क्षणात गमनाप्रती करिसी इच्छिलेल्या स्थला, क्षणात स्वरूपे किती विविध धारिसी धीवरा, करी पदनता वरी बहु दयान रोषाधरा. साधारण 11-11:30ची ते वेळ असावी. मिस्टर खोलीत आले. त्यांनी सहज TV ऑन केला. माझी नजर तिकडे गेली. मी हातानेच त्यांना TV राहू द्या म्हणून खुणावले. गजानन महाराजांचा सिनेमा सुरू झाला होता. महाराजांनी मला क्षणात दर्शन दिलं होतं. दूर गुडगावला त्या दवाखान्यात मी रडत रडत तो सिनेमा पाहिला. माझी प्रार्थना न बोलताच त्या दिवशी एका वेगळ्या पातळीवर पोचली होती. बाजूला मारिया उभी होती. तिला एवढंच समजलं होतं की महाराज माझं श्रद्धास्थान आहे. तिनं भावपूर्ण प्रार्थना करत पोथी माझ्या अंगावर फिरवणं सुरू केलं. संपूर्ण सिनेमा पाहताना डोळ्यातून भक्तिधारा वाहत होत्या. सिनेमा संपला. मला लक्षात नाही आलं माझ्या उलट्या कधी थांबल्या होत्या त्या. संध्याकाळी डॉक्टर आले. त्यांनी तपासलं. आनंदाने नळ्या बाहेर काढल्या. माझ्या आतड्यांची स्थिती ठीक झाली होती. आश्चर्य घडलं होतं. त्या रात्रीचं ऑपरेशन रद्द झालं होतं. 8 दिवसांनी त्या रात्री मी निवांत झोपी गेले. दुसऱ्या दिवशी मी पूर्ण ठीक झाले होते. त्या दिवशी मी खायला मागितलं. पहिला घास हातात घेतला आणि बाजूला असलेल्या मारियाकडे पाहिलं. तीही आनंदाने माझ्याकडे पाहत होती. तिनं माझ्या भावना जवळून अनुभवल्या होत्या. महाराजांच्या स्मरणार्थ हात कपाळावर गेला आणि मारियाकडे पाहून म्हटलं, मारिया, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा. व तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ईमेल ID वर जरूर कळवा. गण गण गणात बोलते, गण गण गण